अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अर्थसंकल्पासंदर्भात बैठक घेतली होती। सलग 2 तास झालेल्या या बैठकीत राज्याचा महसूल वाढवण्यासंदर्भात सर्व विभागांचं टार्गेट वाढवण्यात आलं होतं। 8 तारखेपासून अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं बैठकांचं आयोजन ठरलं होतं। यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत अजित पवारांकडून आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती। तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्रित हा निर्णय घेण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून मिळते। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत केवळ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे सहभागी होते। अंतविधी झाल्यानंतर बाहेर येताना आता काय, ह्याच्या पुढे काय, अंतविधी करून चाललो आपण, आपलं काय होणार, दादाचं काय होणार, कुटुंबाचं काय होणार, मोठ्या साहेबांचं काय होणार, अशा पद्धतीने हळहळ तळमळ व्यक्त केली जात होती। त्यावेळेला काहींच्या मुखातून स्वर येत होते की काही करून आता सुनेत्राताईंना पुढे आणावं, सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करावं, राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं। एकत्र येऊन लढण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्यात आणि त्या पद्धतीचंच जागा वाटपांचं सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच पवार साहेब सुद्धा विचार करतील आमचा सगळ्यांचा, अशी आमची विनंती राहील आणि त्या दृष्टीनं कदाचित आम्ही साहेबांकडे जाण्याच्या आधी सुद्धा साहेब आम्हाला बोलू शकतात। आम्ही सगळेजण आता पोरके झालोय। सारखं काही ठेवलंच नाही दादाने। पांडुरंगाने तेवढा वेळ तरी टाळायला लागलो, सगळ्याला पोरकं केलं। आम्ही सगळेच आज वाईट याच्यात पडलो, संकटात। मी माझ्या आई बापानंतर फक्त दादाला मानायचो। दादा माझ्यावर चिडले की दादा म्हणायचे एकच मंगळवारी गेलो नाही जिरवायचा आम्हाला, म्हणे अरे हिरा म्हणा आला नाही। दुसऱ्या दिवशी गेलो, म्हणलं दादा मंडळीचं ऑपरेशन, तू डॉक्टर होता की म्हणे इथं लोक पांडुरंगाने एवढी वेळ तरी येऊन द्यायला सांगितलं।